नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे व भरपूर महिलांनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण सुद्धा केलेली आहे. परंतु ही म्हणजेच की 18 नोव्हेंबरपर्यंत याची मुदत दिलेली आहे. परंतु आता मुदत वाढेल का व नाही सांगता येत. पण लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी करून घ्यावी. म्हणजेच की आता महत्त्वपूर्ण टॉपिक आहे की लाडकी बहीण योजनेची काही के-वाय-सी ज्यांनी के-वाय-सी केलेली आहे, काहींची सुद्धा महिलांचे हप्ते आहेत व हे बंद होणार आहे. त्यासाठी कारण काय आहे, आपण सर्वात महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही ई-के-वाय-सी करताना तुमचा पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिलेला आहे. त्यावरून सरकारला सगळं समजणार आहे की कोणकोणती कारणं आहेत. तुम्हाला म्हणजे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सुद्धा हप्ता कायमस्वरूपी बंद होणार आहे काही काही महिलांचा व वसुली सुद्धा होऊ शकते. कोणकोणत्या कारणांमुळे तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो आपण आता समजून घेणार आहोत माझी संपूर्ण माहिती. तर लाडक्या बहिणींना आपण बघणार आहोत की पहिला म्हणजेच की महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे. ज्या महिला रहिवासी नाहीत त्यांना हा हप्ता पुढे मिळणार नाही. महाराष्ट्र राज्यभरील कोणी व्यक्ती फॉर्म भरला असेल तर त्यांना हे पैसे घेतले असतील तर त्यांचे पैसे वसूल होतील. बाहेरील म्हणजेच की महाराष्ट्र वर बाहेरील म्हणजे हा लाभ घेतलेला असेल त्यांचे अकाउंट फ्रीज होतील. व लक्षात ठेवा, राज्यातील एक विवाहित महिला, एक अविवाहित महिला किंवा एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला यामध्ये लाभ घेऊ शकते. म्हणजेच की आपला कुटुंबामध्ये रेशन कार्डमध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकते. या व्यतिरिक्त महिलांनी जर लाभ घेतला असेल तर त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद होणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्यावी सर्व महिलांनी. व व्यक्तींचा आधार नंबर दिला म्हणजेच की पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिला तर त्यामुळे सगळं पूर्ण माहिती समजणार आहे की घरांमध्ये कोण कोण आहे व त्यामध्ये किमान वयाची मर्यादा किती आहे. म्हणजेच की वय किती आहे, 21 पूर्ण पाहिजे, जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण पाहिजे होईपर्यंत इथे लाभ मिळणार आहे. स्वतःचे आधार लिंक असणे आवश्यक आहे. बँक खाते असणं गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आपण पाहिलं की लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलं तर तुमच्या या ठिकाणी पतीचं किंवा तुमच्या वडिलांचा जर इथे तुम्ही म्हणजेच की तुमचा आधार कार्ड दिलेलं असेल व्हेरिफिकेशन मध्ये तुमचा हप्ता बंद होणार. त्यासोबतच कुटुंबातील सदस्य आयकरदाता असतील म्हणजेच की ITR भरत असतील, इन्कम टॅक्स रिटर्न जर भरत असतील तर महिलांना नावावरती सुद्धा काही पतीने त्यांच्या वडिलांचे ITR केलेले असेल तर कुटुंबात कोणाकोणाचा ITR असेल तर समजणार की ITR इन्कम टॅक्स रिटर्न जर तुम्ही भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुटुंबातील जे सरकारी कर्मचारी असेल व उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल हे सर्व सरकारी कर्मचारी भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या सेवेत कार्यरत असतील सुद्धा कुटुंबातील कोणी असेल तर तुमचा हप्ता सुद्धा बंद होणार आहे. व लाभार्थी कोणत्या एखाद्या लाभार्थी योजनेअंतर्गत कोणीही लाभ घेऊ असू द्या पण योजनेअंतर्गत म्हणजेच की संजय गांधी निराधार योजना असेल, PM किसान योजना असेल, श्रावणबाळ सेवानिवृत्ती असेल, जर त्यामध्ये 1500 रुपये घेतले असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही व हप्ते बंद होतील. तसेच PM किसान योजनेअंतर्गत पाहिलं की म्हणजे 500 रुपयाचा फरक आहे तर महिलांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा 500 रुपयाचा फरक आहे तर यामध्ये भेटेल. म्हणजेच की संजय गांधी निराधार योजना वगैरे यामध्ये येतातच परंतु पूर्णपणे हप्ता बंद होईल संजय गांधीचा जर लाभ घेत असले तर. आणि जर PM किसानचा जर लाभ घेत असेल तर महिलांना 500 रुपयाचा फरक आहे तर बहिणींना महिन्याचे 500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. कुटुंबातील म्हणजे पती किंवा वडिलांचा असेल तर त्यापैकी म्हणजेच की बोर्डमध्ये कॉर्पोरेशनमध्ये उपग्रहाचे अध्यक्ष उपस्थितील उपाध्यक्ष संचालक व सदस्य सुद्धा हप्ते लाडक्या बहिणींचे बंद होतील. ज्यामुळे आपले महत्त्वाचं म्हणजेच की 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर सोडून ज्यांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावे 4 चाकी वाहन असेल हप्ता चालू आहे म्हणजेच की ट्रॅक्टर सोडून, ट्रॅक्टर जर असेल तर यामध्ये पकडलं जाणार नाही व 4 चाकी वाहन जर कुठलं असेल तर कुटुंबातील सदस्य नावावरती नोंदणीकृत आहे हे लक्षात ठेवा की रेशन कार्डमध्ये जर कोणाच्या नावावर 4 चाकी असेल तर त्या महिलांचा हप्ता या ठिकाणी बंद होणार आहे व महिलांचा हप्ता या ठिकाणी बंद होणार आहे. हे अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण आहेत, हे महिलांनी समजून घ्यावे. धन्यवाद.